भरल्या वांग्याची भाजी बनवायची अशी झणझणीत, त्याच्यासाठी मी इथे गावठी वांगे घेतले असे सफेद कलरचे, कोथिंबीर घेतली, 3 कांदे घेतले, अद्रकचा तुकडा घेतला अर्धा इंच, एक लसूण कांडी घेतली मोठी. तर आपण हे सर्व बारीक करून घेऊ. वांगे मी फक्त एक काटे काढून घेतले वांग्याचे, थोडा देठ काढून घेतला, अजून वांगे चिरले नाही ते. मिठाच्या पाण्यामध्ये मी असे वांगे ठेवून घेतले. 1 वाटी एवढे शेंगदाणे असे खरपूस भाजून घेतले, कोथिंबीर साफ करून घेतली, अद्रक लसूण अजून बारीक करायचे, कांदा मी चॉप करून घेतला इथे. आता शेंगदाणे बारीक करून घेऊ. खूप बारीक नाही करायचे शेंगदाणे, थोडेसे जाडच ठेवायचे. अद्रक लसूण असं किसणीवरती बारीक करून घेते मी. आज आपण वांग्याची भाजी मातीच्या भांड्यामध्ये बनवत आहोत. त्याच्यासाठी मी आता इथे तेल टाकून घेतलं. जवळजवळ हे मोठे 3 चम्मच एवढं तेल टाकले मी. असं जिरं टाकून घ्यायचं. गॅस जोरात केला का जिरे व्यवस्थित थोडंसं तडतडू देऊ आपण त्याला. एका बाजूला अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ आपण. थोडा आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. आता अद्रक लसूण थोडंसं कलर बदलला त्याचा. 2 कांदे टाकायचे, 1 कांदा बारीक ठेवायचा. 3 कांदे कापलेले आहे ना. नेहमीसारखं आपलं मीठ, कांदा लवकर मऊ होण्यासाठी मीठ टाकून परतून घेतलं. आता आपला हा कांदा चांगला कलर बदलेपर्यंत आपण वांगे कापून आणि ते भरून घेऊ. वांगे आपल्याला असे उभे कापून घ्यायचे. अशा 4 फोडी करायच्या. त्याच्यानंतर आपल्याला वांग्याला इथे असं मीठ लावायचं थोडंसं, म्हणजे वांग्याच्या मध्ये जो असं आळणेपणा आहे ना, मसाला पूर्ण वांग्याच्या खाली देठापर्यंत पोचत नाही. तर मीठ लावल्याने वांगा आपलं छान असं चवदार लागतं. असं याच पद्धतीने मी आता सर्व वांगे कापून आणि भरून घेते. थोडा हिंग टाकून घेतला कांद्यामध्ये, थोडी कोथिंबीर टाकून घेतली. तेलात कोथिंबीर टाकल्याने ना आपल्या भाजीला अशी छान चव येते. आता आपण वांगे भरून घेऊ. एक चिरलेला कांदा घेतला, कोथिंबीर, शेंगदाणे आपण जे दळून घेतलेले आहे ना थोडे अर्धे सगळे ते घेतले. पण मीठ टाकलं, वांग्याला पण मीठ लावलेलं आहे. त्याच्या अंदाजानुसार आपण मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. आता हे सेंधा नमक आहे, हे जास्त खारट नसतं. त्याच्यामध्ये आता गरम मसाला म्हणजे काळा मसाला, तुम्ही आपला दुकानचा गरम मसाला वापरला तरी पण होईल. आता हा जास्त तिखट नाही आहे, तर मी ते 4-5 चमचे एवढा मसाला वापरते. आता ते आपल्याला हे सर्व आधी मिक्स करून घ्यायचं. वांग्यामध्ये भरण्यासाठी आपण हे टफिन तयार केले. थोडंसं नॉर्मल असं तेल टाकायचं, त्याच्यामध्ये सर्व मसाला मिक्स करून घेतला. इथे किती छान कलर पण आला आहे त्याला. आता हे वांगे आपण जे चिरून घेतलेले आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला असं दाबून दाबून असं भरायचं आहे. असं चारी बाजूने असं मसाला आपल्याला दिसला पाहिजे. खूपच खायला चवदार लागतं हे वांगे. तर सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेते. असं सर्व वांगे ह्या पद्धतीने मी भरून घेतले. एवढा मसाला उरला आहे. तर आपण ते वांगे आता आपण जो कांदा ते फ्राय केलं आहे ना त्याच्यामध्ये टाकून घेऊ. कांद्याचा कलर पण बदलला. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली, ती पण त्याच्यामध्ये व्यवस्थित शिजल्या गेली. आता आपल्याला एक वांगं टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. आता
आता उरलेला मसाला आपल्याला त्या वांग्याच्या वरून टाकायचा आहे. वरती आपल्याला 1-2 मिनिटासाठी असंच त्याला झाकून ठेवायचं आहे. झाले बघू आपण वांगे. अजून त्याला परतून घेतलेलं नाही आहे, तर आपण व्यवस्थित ते घालून घेऊ. आता इथे गरम पाणी टाकून घेते मी. जेवढं घट्ट पातळ तुम्हाला बघायचं तेवढं पाहिजे तेवढ्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकू शकता. थोडंसं शिजायला पण पाणी लागेल. आता याच्यावर आपण पुन्हा झाकण ठेवू. जवळजवळ आता त्याला आपल्याला अजून 5 मिनटं लागणार आहे. आपण वांग्याची भाजी छान तरी पण आली तिला, मस्त खूपच अप्रतिम मस्त भाजी दिसते डोळ्याला. असं बघितल्या असं वाटतं की घेऊन लगेच खावा. एकदमच छान झाले वांगे, असे छान शिजले पण ते.